हे गाइस, दिस इज डे 2 ऑफ नाशिक आणि आज आणखी 2 पेपर आहे आणि उद्या एकच पेपर आहे. तर ते सेमच टाईम आहे. तर आज काही एवढं काही तिथे दाखवायचं नाही आहे तुम्हाला. तिकडून आल्यावर आम्ही त्र्यंबकेश्वरला जाणार आहे आणि मग जो व्लॉग आहे तो कंटिन्यू करूया. तर सध्या आता जवळपास 7:38 झालेले आहे. तर आता इथून निघालो मी आणि पेपर तसा 8:30लाच आहे, पण जो रिपोर्टिंग टाईम आहे ना तो 7चाच आहे. तर 8 वाजेपर्यंत आपण पोहोचून जाऊ आणि अर्धा तास मग तिथे लाईन वगैरे लागते आणि ते थोडं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे होते, त्यामध्ये चालला जाईल. तर तिथं आता सेमच आहे, तिकडे एवढं काही दाखवायचं अजून आहे नाही. सेमच कॉलेज आहे 5 दिवस मला. तिथून आल्यावर मग त्र्यंबकेश्वरला जाणार. तर बघूयात मग बाकी. जेव्हा तुम्हाला गाडी घ्यायची राहते तेव्हा तुम्ही प्रत्येक ड्रायव्हरला विचारपूस करता. रिप्लेस करून घेतली का तुम्ही जुनी गाडी? ते पण मारुती सुझुकीचीच होती. मग ते रिप्लेस करताना व्हॅल्यू चांगली देते का? फायनली सेम एक्झाम सेंटरला पोहोचलो आणि एक्झाम चालू झाली. 3.0 ओव्हर. त्यानंतर ॲटो पकडला आणि रूमवर आलेलो. हे गाईज, आज आता म्हणजे त्र्यंबकेश्वरसाठी निघत आहे. 3:30 वाजलेले. एक्झाम वगैरे झाली ती आणि बस हेच आहे थोडं. तर आज पण म्हणजे एक कार बुक केलेली, ते येणार आहे खाली. चला जाऊयात. तर गाडीवाला खाली आलेला आहे आणि बाकी लोक इथं द्वारका सर्कललाच येतात. तर ते आणि मी आणि गाडी सोबत जाऊयात. दादाला पुन्हा कॉल करा. हां, संध्याकाळी थोडं प्लॅन करून तुम्हाला सांगतो. हां गाईज, हे अरविंद दादा आहे. आता ते व्हेकलसाठी म्हणजे घेऊन आलेले आहे आपल्याला. तर हे आम्हाला ड्रॉप करून देणार त्र्यंबकेश्वरपर्यंत आणि म्हणजे सोबतच राहणार आता जेवढे पण स्पॉट आम्ही घुमणार तिथे. तर चला भेटूयात. बाकी लोक तिथे आलेले आहेत तर त्यांना पिकअप करू आणि जाऊ. बट अनफॉर्च्युनेटली त्यांना भूक लागलेली होती कारण ते दिवसभरापासून जेवलेले नव्हते. गाईज, कुठे 3:30 वाजता आपण निघणार होतो आणि तसं 4:30 वाजून ठेवले आणि बिना कामाचा टाईमपास करतो. तपोवनसाठी निघत आहे आधी. त्यानंतर मग बाकी आहे त्र्यंबकेश्वर आणि सोमेश्वर जे पण आहे. तर बघूयात आता तिथे काय काय पाहायला मिळेल. तर मला वाटलं की कुठेतरी वेगळ्या ठिकाणी नेणार, पण त्यांचा प्लॅन होता की नाशिकमध्येच कुठेतरी घुमवायचा, आजूबाजूचे जे प्लेसेस होते तिथे. त्यामुळे मग मी हो म्हटलं, पण तेच मग ते तपोवन वगैरे फिरलो पण काही एवढी मजा नाही आली. तर मग आम्ही तिथून डायरेक्ट त्र्यंबकेश्वरसाठीच निघालो कारण की तिथं काही पाहजोगतं होतच नाही. त्यानंतर आम्ही बाकी साईट कॅन्सल करून डायरेक्ट त्र्यंबकेश्वरसाठी जाण्याचा निर्णय घेतला आहे. मला माहीत नाही काही तर, पण आमची जी गँग होती त्यांची थोडी एनर्जी आज डाऊनच दिसली मला. तर त्यामुळे काही एवढी फील आलेला नाही. पण ठीक आहे, वातावरण चांगलं असल्यामुळे मग आम्ही इकडे तिकडे पाहत मस्त नेचर एन्जॉय करत निघालेलो. तुम्ही बघू शकता मागे आम्ही त्र्यंबकेश्वरला पोहोचलेलो आहे. ही गाडी आहे आणि निघाले सगळे बाहेर. तर बघूयात आता जाऊन तिकडं काय. तर गाईज, VIP पाससाठी आलेलो आहे इकडं. ते घेऊन मग तिथे एंट्री करून मग थांबावं लागेल थोडं. गेल्याबरोबर जोरदार पाऊस चालू झाला. 5 ठिकाण एका इकडे, दर्शनची लाईन एका इकडे. मग कशी तरी ऑनलाईन बुकिंग आम्हाला भेटली आणि मग आम्ही एंट्री घेतली 200 रुपयामध्ये. पहिले आम्हाला तिकीट नव्हती भेटत, आता ऑनलाईन तिकीट केली. तर अजून आम्ही मेन लाईनपर्यंत अजून पोहोचायचंच आहे. मागे आणखी लोक आहेत पण तुम्ही बघू शकता अजून जे मेन लाईन आहे ते पण लागायचेच आहे. आय थिंक 2 तास तर आमचे जाणार आहे. फक्त ते लाईनचे जे सेटअप आहे तेच मोठं दिसत होतं, पण एवढी गर्दी नव्हती ॲक्च्युअलमध्ये VIP लाईनमध्ये किंवा या 200 रुपयेवाल्या लाईनमध्ये. तर आम्ही मंदिरात तर लवकरच गेलो, 5-10 मिनिटातच. मंदिरात आलो तर नामाचा जयघोष तर झालाच पाहिजे. नमो पार्वती पते हर हर महादेव. जमला नाही का? एक वेळेस आणखी ट्राय करू. नमो पार्वती पते हर हर महादेव. आता दर्शन झालं म्हणावं की नाही म्हणावं याच्यावर प्रश्नचिन्ह आहे, कारण की डायरेक्ट लोटून द्यायचा कार्यक्रम होता. तरी पण आता थोडे बाहेर फोटो वगैरे काढले. आतमध्ये तर तसं अलाउड नव्हतं आणि जस्ट असं झालं काहीतरी. दर्शन झालंच नाही, ऑलमोस्ट लोटून दिलं आम्हाला.
आणि बस आता निघतच आहे आम्ही. फोटो सेशन वगैरे चालू आहे यांचं, निघायचं आहे. मग आणखी एक मोठी गँग भेटली, आता त्यांच्यासोबत पुन्हा एक ट्राय करूयात. चला. बाकी लोग 10 लाइक. अरे ये तो बता हमें क्या करना है. ओम नमो पार्वती पते. चला निघूया पुन्हा नाशिककडे, जेवण करूयात आणि मग बॅक टू हॉटेल. फायनली सद्गुरू हॉटेलमध्ये आम्ही पोचलेलो होतो, कारण की आज दर्शन केलं तर व्हेजच खाण्याचं म्हटलं मी सगळ्यांना. हे गाईज आमचं जेवण झालेलं आहे, आता आम्ही निघत आहे. कार इकडे बाजूलाच आहे कुठे. तर ठीक आहे, म्हणजे चांगलं होतं जेवण, पण व्हेज खाल्लेलं आज, देवदर्शन वगैरे केलेलं. तर बाकीच्यांना पाहिजे नव्हतं नॉनव्हेज, पण मी तर व्हेजच खाणार. त्यानंतर काही एवढं काही आम्ही केलेलं नाही, त्यांना तिकडे ड्रॉप करून दिलं. शालिमार स्क्वेअरमध्ये ते राहत होते. मग मी आणि हर्षल माझा मित्र, आम्ही दोघं याच रूममध्ये आलेलो होतो हॉटेलमध्ये. आणि तो सकाळी मग त्याच्यावाल्या सेंटरवर गेला आणि मी माझ्या सेंटरवर गेलो. आणि आज 3rd डे होता, एकच पेपर होता 5.0. तर तो झालेला होता, तो बऱ्यापैकी टेक्निकल होता. आणि मग तिकडून आल्यावर थोडंसं शॉपिंग वगैरे केली, एक शर्ट वगैरे घेतलं आणि बस हा दिवस संपलेला आहे. आता उद्या सकाळी मी इथून निघणार आहे. सो दॅट्स इट फॉर द नाशिक ट्रिप. आणि ठीक आहे, बाकी लोकांना जेवढे पण मित्र होते त्यांना सोडलेलं. आणि दॅट्स इट द एंड ऑफ नाशिक ट्रिप. बाय बाय. आता मग तुम्हाला तर एक सांगायचंच राहिलं आहे, ॲक्च्युली मी शॉपिंग करायसाठी गेलेलोच नव्हतो. मी तो व्लॉगिंग कॅमेरा जो राहते ना, DJI Osmo Pocket 3, तो व्लॉगिंग कॅमेरा बघायला गेलो आहे. तर त्या रिक्षावाल्यानं मला कुठंतरी क्रोमाचं एक दुकान आहे तिथं नेऊन सोडलं. तिथं कॅमेरा सोडून बाकी सगळं होतं. मग त्यांनी मला दुसरीकडे जायला सांगितलं, कॉलेज रोडकडे. तर तिच्या पण क्रोमाच्या दुकानात गेलो. ते म्हणे कॅमेरे येणार म्हणे, पण तुम्हाला मग ऑर्डर द्यावं लागेल. तर मग त्यांनी सर्च केले तर मग होताच नाही तो अवेलेबल सध्या. मग मी त्या कॅमेराचा पिक्चर सोडून दिला. मी म्हटलं बघूयात आता मुंबईला कुठे भेटेल तर. आणि मग तिथून आल्यावर मग इकडे तिकडे गेलो आहे, शॉपिंग केली आणि त्यानंतर रूमवर आलो आहे. 6-7 वाजलेत. हेअरकट केलेत बऱ्यापैकी आणि बस झालं आहे, संपलं आहे, टूर संपला आहे. दी एंड. बाय बाय, सी यू, टाटा, बाय बाय.